रामकृष्ण हरी. सज्जन हो, आपणापुढे पंढरीची वारी हा कार्यक्रम सादर करीत आहे. आणि आजचा अभंग आहे संत श्रेष्ठ नामदेव महाराज, देवाचे लाडके भक्त. सुख दुःख सांगणारा हा अभंग आहे. नामदेव महाराज म्हणतात, सुख लागे करीसी तळमळ, तर तो पंढरीसी जाय एक वेळ, मग तो अवघाचे सुखरूप होसे, जन्म जन्मेचे दुःख विसरसे, मग तो अवघाचे सुखरूप होसे. नामदेव महाराज म्हणजे नाचो कीर्तनाचे रंगे, ज्ञानदीप लावू जगी. तेव्हा कीर्तनाच्या रंगात नाचून सगळ्या महाराष्ट्रच नव्हे तर त्या काळी पंजाबापर्यंत त्यांनी प्रचार केला. असंच दौऱ्यावर कार्यक्रम करत असताना, तीर्थयात्रेच्या दौऱ्यावर असताना एका भक्तांनी त्यांना विचारलं, म्हणले तुम्ही देवाचे लाडके भक्त आहात, तुमच्याबरोबर देव बोलतो जेवतो, देवाला तुमच्याशिवाय करमत नाही, तेव्हा असं काय सुख आहे त्या देवाजवळ? हे संसार दुःख तर आम्हाला फार पिडतं आहे. तेव्हा महाराज त्याला उपदेश करून सांगतात की बाबा रे, तुला जर अनुभव घ्यायचा असेल आणि सुखरूप व्हायचं असेल आणि दुःखाची निवृत्ती व्हायची असेल तर सुखा लागे करीसे तळमळ, तर तो पंढरीसे जाय एक वेळ, मग तो अवघाचे सुखरूप होसे, जन्मोजन्मीचे दुःख विसरसे. चंद्रभागे करिता एक स्नान, तुझे जन्मोजन्मीचे दुःख तर जातीलच जातील, पण तिथं गेल्यावर चंद्रभागेचं एकदा जरी स्नान केलं, तुझे दोष पळते रानोरान, मग तू अवघाचे सुखरूप होसे, तुझे दोष रानोरान पळून जातील आणि तू अवघात सुखरूप होशील. अवघा म्हणजे जागृती स्वप्नामध्ये, भूत वर्तमान भविष्यामध्ये सुखरूप होशील. त्रिकाल सुख तुला मिळेल, अखंड सुखाची प्राप्ती तुला होईल, मग तू अवघाचे सुखरूप होसे. आणखी पुढे महाराज म्हणतात, लोटांगण घालिता महाद्वारे, लोटांगण घालिता महाद्वारी, कान धरुणी नाचे गरुड पारी, मग तो अवघाचे सुखरूप होसे. महाद्वारात लोटांगण घातलं पाहिजे, कान धरुणी नाचे गरुड पारी, आणि कान धरून गरुडाच्या पाराजवळ नाचलं पाहिजे. म्हणजे गरुड खांब जो आहे तो तिथे त्या परिसराला पार म्हणतात. गरुड खांबाला आलिंगन देतात आणि तिथे कान धरून नाचतात भक्त. असं जर तू केलंस ना तर तुझे सगळे दोष, सगळे जन्मजन्माचे दुःख जातील. नाम म्हणे उपमा काय द्यावी, माझ्या पांडुरंगाला काय उपमा द्यावी, कारण तो अनुपमेय आहे. असा सुखरूप, सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो, तो सुखाचा गाभा आहे, सुखाचा पुतळा आहे. उघडं परब्रह्म पंढरपूरला आलेला आहे, तेव्हा त्याला कोणतीही उपमा देणं अवघड आहे. तो उपमेच्या लांब पलीकडे आहे. माझ्या विठोबाची आलाय बलाय घ्यावे, मग तो अवघाचे सुखरूप होसे. नामदेव महाराज म्हणतात, आणि मग उपमा तर देता येत नाही, मग विठोबाला काय करायचं? तर माझ्या विठोबाची आलाय बलाय घ्यावे. आलाय बलाय म्हणजे तोंडावर हात फिरवून कुरवाळणे आणि भगवंताला कुरवाळणे, अशा अर्थाने आलाय बलाय. आपण म्हणतो ना, येडापेडा जाऊ बळीचे राज्य येवो, आणि ते सुख दुःख जे आहे ना ते दुःख जावो, आणि तू सुखरूप परमात्मा आहेस, आम्हाला तसा सुखी कर, म्हणून विठोबाला आलाय बलाय घेणं, कुरवाळणं, अशा अर्थाने आलाय बलाय घ्यावी. भगवान विठोबा आम्हाला त्याच्यासारखं करील, आपणासारखे करीती तत्काळ, तसं भगवान त्या भक्ताला सुखरूप करील. अशा प्रकारचा हा संत श्रेष्ठ नामदेवांचा अभंग आहे. आणि पंढरीच्या वारीसंबंधी त्यांनी वर्णन केलेलं आहे. ते
दौऱ्यावर असताना हा अभंग असला पाहिजे. आणि ते त्या लोकांना सांगतात की तर तू पंढरपूरला जा, अरे आम्ही इतके आनंदी झालो, देवाशिवाय आम्हाला करमत नाही, पण आम्ही ह्या कीर्तनाच्या विषयामुळे आम्ही त्या पांडुरंगाचा प्रचार करण्यासाठी फिरत आहोत. तर तुम्ही एकदा पंढरीला जा. जर तुम्हाला सुख पाहिजे ना, तर मग आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक त्रिविध ताप जातील तुमचे आणि तुम्हाला अवघाचे सुख रूप होजे, अवघा सगळं सुख तुम्हाला मिळेल आणि अखंड सुखाची प्राप्ती होईल आणि दुःखाची अत्यंतिक निवृत्ती होईल, असा या अभंगाचा तात्पर्य अर्थ आहे. सज्जन हो, हा अभंग हे निरूपण दुसऱ्यांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. घरी बसल्या वारीचा आनंद घ्या, ज्ञानाचा प्रचार करा. एथ मोक्ष आहे आयता श्रवणाची माझी. रामकृष्ण हरी.